नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी अत्यंत महत्त्वाचे असे काही निर्णय घेण्यात आले आहे। आता या निर्णयामुळे नेमकं कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, शेतकऱ्यांना किती लाखांपर्यंतचा लाभ यामुळे मिळणार आहे आणि एकंदरीत ही जी शेतकरी कर्जमाफी योजना आहे ही प्रक्रिया कशी असणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ। ज्यामध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की यापूर्वी जे शेतकरी आहेत 2019 मध्ये जी कर्जमाफी झाली किंवा 2017 मध्ये जी कर्जमाफी झाली, या दोन्ही कर्जमाफीमधून जे शेतकरी वगळण्यात आले होते त्यांना देखील आता या शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये लाभ दिला जाणार आहे। आता जे शेतकरी यापूर्वीच्या दोन कर्जमाफ्या झाल्या होत्या त्या कर्जमाफ्यांमधून कशामुळे अपात्र झाले होते, तर एक छोटे कारणं होते। ज्यामध्ये आपणास माहीत असेल 2019 असेल किंवा जे 17 असेल, ह्या कर्जमाफ्या ज्या आहेत त्या ऑनलाईन प्रणालीद्वारे राबवण्यात आल्या होत्या। आता ही योजना राबवत असताना यामध्ये आधारचा डेटा असेल, शेतजमिनीची माहिती असेल किंवा बँकेच्या डिटेल्स ज्यामध्ये बँक खाते क्रमांक असेल, बँकेवरला नाव आहे, त्यानंतर आधारची नावे आहेत, हा डेटा पूर्णपणे मॅच न झाल्यामुळे, ज्या की ऑनलाईन प्रणाली असल्यामुळे त्यामध्ये काही शेतकरी वंचित राहिले, त्यांचा डेटा मिळाला नव्हता आणि या कारणास्तव जे शेतकरी अपात्र झाले त्यांना देखील आता या योजनेमध्ये लाभ देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। आणि यासोबतच या संदर्भात काही शेतकरी होते जे की 2019 नंतर त्यांना या छोट्या कारणांमुळे लाभ मिळाला नाही, तर राज्यातील काही शेतकरी कोर्टापर्यंत गेले आणि कोर्टाच्या माध्यमातून त्यांना वैयक्तिकरित्या ज्या शेतकऱ्यांनी कंप्लेंट केल्या, केस केल्या, त्यांना शासनाकडून लाभ देखील देण्यात आला। परंतु इतर जे शेतकरी जे आहेत, जे कंप्लेंट करू शकले नाही किंवा कर्जमाफीपासून वंचित राहिले, त्यांना देखील आता शासन या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करून घेणार आहे, त्यांना देखील लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर यामध्ये कोणत्याही निकषामध्ये नवीन बदल झालेला नाही, जे पूर्वीचे शासनाचे निकष आहेत तेच आहेत। आता एकंदरीत ही प्रक्रिया कशी असणार आहे याबाबत काही महत्त्वाची माहिती आहे। ज्यामध्ये आता जी कर्जमाफी योजना आहे ही पूर्णपणे ऑनलाईन राबवली जाणार आहे। त्यासाठी शेतकऱ्याकडे फार्मर ID असेल, त्यानंतर आपला आधारचा डेटा असेल आणि जमिनीची जी माहिती आहे डेटा तो ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून, फार्मर IDच्या माध्यमातून ऑनलाईन योजनामध्ये प्रमाणीकरण केले जाणार आहे, म्हणजेच KYC केले जाणार आहे आणि हा शेतकऱ्यांचा डेटा ज्या शेतकऱ्यांचा बरोबर आहे। आता त्यापूर्वी काय करणार आहे, तर बँकाकडून पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल आणि ही यादी 6 जुलैपर्यंत जारी करण्यात येणार आहे। त्यासाठी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे। अजूनही आपण आपला फार्मर ID काढलेला नसेल तर फार्मर ID काढून घ्या। त्यानंतर आपला आधारमध्ये काही दुरुस्ती असेल तर ते देखील करून घ्या आणि हा संपूर्ण डेटा आपण तयार ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस 6 जुलैपर्यंत जे बँका आहेत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करेल आणि एक ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून या योजनेसंदर्भात शासन पोर्टल तयार करणार आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून आपला आधार KYC झाल्यानंतरच आपणास या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता या संदर्भात आपल्या काही माहिती असतील, कमेंट्स असतील तर नक्की कळवा। चला, धन्यवाद।